जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील आपत्तीग्रस्त कुटुंबाच्या विविध मागण्यांची प्रशासनाने दखल घेऊन पुढील महिन्यात बैठक घेण्याचं आश्वासन दिल्यानंतर प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन स्थगित करण्यात आले। शुक्रवारी सकाळी तहसीलदार डॉक्टर उद्धव नाईक यांनी करंजीत येऊन आपत्तीग्रस्त कुटुंबाशी सकारात्मक चर्चा करून त्यांच्या सर्व समस्या जाणून घेतल्या। या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी फेब्रुवारीत पहिल्या आठवड्यात पाथर्डी येथे प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक घेऊन आपत्तीग्रस्तांना निश्चितपणे न्याय देण्याची भूमिका घेतली। त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं। शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडीत ऐनवेळी मेघा संदीप औटी यांची वर्णी लागल्याने अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी धक्का तंत्राचा अवलंब केल्याचं स्पष्ट झालंय। दरम्यान या निवडीनंतर प्रशांत दरेकर यांनी कारखान्याच्या संचालक पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आलंय। जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि गौण खजिनांचे विनापरवाना उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध जिल्हा प्रशासनाने कठोर कारवाईचे संकेत दिलेत। वारंवार अशा गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाईचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी पोलीस व महसूल प्रशासनाला दिले। ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलिसांनी अटक केलेल्या स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस श्यामसुंदर गुजर पारनेर पोलीस ठाण्यात होता। त्यामुळे त्याच्या डोक्यावर कोणाचा हात होता याबाबत अहिलानगरच्या पोलीस अधीक्षकांनी सगळे सत्य पत्रकारांना सांगावे अशी अपेक्षा माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे। त्यांनी या प्रकरणाबाबत गंभीर शंकाही उपस्थित केल्या। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। चांदगाव शिवारात शुक्रवारी कुकडी कालव्यातील 13 नंबरची वितरिका फुटल्याने परिसरात सुमारे 25 एकरावरील शेत पिकांचे मोठे नुकसान झाले। पाण्याचा दाब वाढल्याने ही वितरिका फुटली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। कुकडी कालव्याचे आवर्तन मागील महिन्यापासून सुरू आहे। कर्जत तालुक्यातील सिंचन पूर्ण झाल्यानंतर श्रीगोंदा तालुक्यातील वितरिकांना पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले। गुरुवारी वितरिका क्रमांक 13 ला पाणी सोडण्यात आले। पैशाचा अपहार करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्ह्यातील 3 वर्षांपासून फरार असलेल्या एका आरोपीला रावरी पोलिसांनी माणगाव पोलीस ठाणे हद्दीत ताब्यात घेऊन गजाआड केलाय। अनिल बाळासाहेब पंडित अशी अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। सुवर्ण प्रगती हाऊसिंग मायक्रो फायनान्स लिमिटेडच्या रावरी शाखेतून रावरी येथे ग्राहकांकडून संकलन केलेले पैसे संस्थेत न भरता परस्पर वापरून अपहार केला होता। त्याच्या विरोधात 3 वर्षापूर्वी रावरी पोलीस ठाण्यात पैशाचा अपहार व आर्थिक फसवणूक प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता। शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथे एका नामांकित महाविद्यालयात बी फार्मसीच्या 4थ्या वर्षामध्ये शिक्षण घेणाऱ्या तरुणाने शनिवारी दिनांक 17 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास अक्षरशः मुली राहत असलेल्या रूम मध्येच ओढणीने छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने बोदेगावसह परिसरात शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून बीड जिल्ह्याच्या माजलगाव येथील शुभम मधुकर वाघमारे वय 30 वर्ष हा विद्यार्थी महाविद्यालयाच्या समोरच असणाऱ्या दिलीप देवढे यांच्या स्वमालकीच्या इमारतीमधील 3ऱ्या मजल्यावर मित्रांसोबत रूम करून भाड्याने राहत होता। परंतु त्याने 4थ्या मजल्यावरील मुलींच्या रूम मध्ये जाऊन ओढणीच्या साहाय्याने छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दिनांक 17 जानेवारी रोजी रात्री 9 वाजेच्या दरम्यान घडली। मयत शुभम वाघमारे यांचे भाऊ माजलगाव येथील सुधाकर वाघमारे यांना आत्महत्या घडल्याची माहिती मित्रांनी सांगितल्यानंतर मित्रांनी आत्महत्याग्रस्त शुभमला
सरकारी दवाखान्यात अँब्युलन्सने दाखल केला, मात्र तेथील डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केला. सुधाकर वाघमारे यांनी या घटनेची शेवगाव पोलिसांत खबर दिली. या आत्महत्येस कोण जबाबदार अशी चर्चा सध्या विद्यार्थी वर्गात जोरदारपणे सुरू आहे. सदर घटनेचा पुढील तपास बोदेगाव पोलीस दूर क्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण महाले करत आहेत. नामांकित शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणारा एक सज्ञान विद्यार्थी मुलगा गेल्या शनिवारी त्याची कुठल्या तरी कारणातून या ठिकाणी आत्महत्या झाल्याचे काल निदर्शनात आले आणि निदर्शनात आल्यानंतर ती एवढी गोपनीय बातमी ठेवण्यात आली की साधी पोलीस स्टेशननी छोटून मोठून एखादा पोलीस पाकिटमारी करणारा शेवगाव पोलीस स्टेशनला जरी पकडला तर त्याची प्रेस नोट काढली जाते. परंतु एवढा गंभीर आणि फार मोठा विषय असतानाही साधी प्रेस नोट काढण्याची दखल शेवगाव पोलीस स्टेशनने घेतली नाही. आणि मग मला समजल्यानंतर मी आत्ता थोड्या वेळापूर्वी संबंधित गुन्ह्यातील तपासी अधिकारी श्री महाले यांना फोन केला असता त्यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असल्याचं सांगितलं. परंतु ती घटनाच एवढी संशयास्पद होती की सदरील मुलांनी तो ज्या रूममध्ये राहत होता 3ऱ्या मजल्यावर तिथं आत्महत्या न करता 4थ्या मजल्यावर दुसऱ्या मुलींच्या रूममध्ये ओढणी गळफास घेतल्या असल्याबाबतचं ते पत्र मला पाहायला मिळालं. आणि त्याची खात्री करण्यासाठी फोन केला असता काहीतरी उडवाउडीची उत्तरं माझ्यासारख्या लोकांना देण्यात आली. अगदी विषय मोठा आहे, गंभीर आहे. याच्यामध्ये सखोल चौकशी करून योग्य तो काय प्रकार घडला तो जनतेसमोर आणला पाहिजे एवढीच माफक विनंती करतो. राज्यात महापालिका निवडणुकीच्या अगोदर नगर परिषद निवडणुका झाल्या. या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष म्हणून डॉक्टर मैथिली तांबे निवडून आल्या. पदभार स्वीकारल्यानंतर मैथिली तांबे यांनी एक धाडसी निर्णय घेतलाय. या निर्णयाची जिल्ह्यात मोठी चर्चा आहे. संगमनेर नगरपालिकेचे उत्पन्न 50 कोटींपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचे नगरपालिकेचे नगरसेवकांसह अध्यक्षा उपाध्यक्षा 1 रुपयांचे मानधन घेणार नाही असा धाडसी निर्णय नगराध्यक्ष डॉक्टर मैथिली तांबे यांनी घेतला. जिल्ह्याची खबरबात मध्ये तेच सांगतोय. तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.